भोर परिसरात एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात शिवराय रोज लहान मुलांना घेऊन जायचे, पण हातात तलवार देऊन नाही, तर विटीदांडूचा खेळ द्यायचे. महाराज म्हणायचे, खेळता खेळता तलवारबाजी शिका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. जंगलाच्या बाहेर त्यांनी 2 मुलं उभी केली होती. त्यांना एकच काम दिलं होतं. जर कुणी अनोळखी माणूस येताना दिसला तर पक्षाचा आवाज काढायचा. तो आवाज ऐकताच आतली सगळी मुलं तलवार बाजूला ठेवून पुन्हा खेळायला लागायची. शत्रूला वाटायचं, इथे तर फक्त मुलं खेळतायत. एक दिवस तिथून बहिर्जी नाईक जात होते. जंगलाजवळ येताच ते 2 मुलं मोरासारखा आवाज करू लागली. महाराज लगेच ओळखलं, हा साधा माणूस नाही. नाईक महाराजांसमोर गेले आणि म्हणाले, महाराज, मला तुमच्यासाठी काम करू द्या. मी वेषांतरात पारंगत आहे. भिक्षुक, फकीर, शेतकरी, कोणताही वेश मी सहज घेतो. महाराज शांतपणे ऐकत होते. काही वेळाने नाईक निघून गेले, पण 2-4 पावलं गेल्यावर ते पुन्हा वळले. म्हणाले, महाराज, जंगलाबाहेर उभ्या असलेल्या त्या 2 मुलांना सांगा, मोर या दिसात ओरडत नाहीत. इतकंच ऐकून महाराजांना सगळं कळून चुकलं आणि त्याच क्षणी बहिर्जी नाईक स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख झाले.